ब्रेकिंग न्यूज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात कृषी हेल्पलाईन AN मराठी आणि आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरणार आहे. कारण आज आपण अशा 3 मोठ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्याची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि पीक विमा. याचबरोबर या योजनेचे महत्त्वाचे अपडेट्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये आणि सोशल मीडियावरती अनेक प्रकारची चर्चा सुरू आहे. कोणी म्हणत आहे हप्ता आजच जमा होणार, कोणी म्हणत आहे 2 दिवस 2 हप्ते मिळणार, तर कोणी म्हणत आहे पीक विम्याच्या रकमेबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी गोंधळून चालले आहेत. नेमकी खरी माहिती काय आहे, कोणत्या बातमीवर विश्वास ठेवायचा, कोणत्या अफवा टाळायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्र शेतकऱ्यांनी आताच कोणती तयारी करून ठेवावी, या प्रत्येक प्रश्नावर उत्तर आपण या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये जी अशी माहिती सांगणार आहे जी तुमच्या खात्यातील हप्ता, तुमची पात्रता किंवा भविष्यातील लाखो रुपयांवरती परिणाम करू शकते. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. चला, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून सुरुवात करूया. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना मानली जात आहे. या योजनेमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी मदत करत आहे. बियाणे, खते, औषधे, सिंचन आणि इतर शेतीच्या कामासाठी मिळणारी ही आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे. आता प्रश्न असा आहे की मित्रांनो, पुढील हप्त्यामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे याबाबत सर्वात प्रथम गोष्ट समजून घेऊया. या ठिकाणी कोणत्याही योजनेचा हप्ता थेट जमा करण्यापूर्वी शासनाकडून लाभार्थ्यांची माहिती तपासली जाते. म्हणजेच लाभार्थी पात्र आहे का, त्याची जमीन नोंद व्यवस्थित आहे का, आधार क्रमांक योग्यरित्याने जोडलेला आहे का, बँक खाते सक्रिय झाले आहे का, KYC पूर्ण आहे का, अशा अनेक बाबींची पडताळणी केली जाते. शेतकरी मित्रांनो, याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या अर्जासाठी अडचणी निर्माण होतात. काहींच्या बँक खात्यांचा तपशील सुद्धा चुकीचा असू शकतो, काहींच्या आधारावरील नाव आणि सातबाऱ्यावरील नावामध्ये फरक असू शकतो, तर काही शेतकऱ्यांनी अजून आवश्यक पडताळणी पूर्ण केलेली नसते. त्यामुळे पात्र असूनही काही वेळा हप्ता थांबू शकतो. शेतकरी मित्रांनो, म्हणूनच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची सर्व माहिती एकदा तपासून घेणं आवश्यक आहे. लहानशी चूक ही पुढील हप्ता उशिरा येण्याचे कारण ठरू शकते. आता या ठिकाणी जाणून घ्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येऊ शकतो. ही योजना देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ लाखो शेतकरी घेत आहेत, परंतु प्रत्येक हप्त्याच्या आधी अनेक शेतकरी एकाच प्रश्नाने चिंतित असतात. यावेळेस माझ्या खात्यामध्ये पैसे येतील का, याचे उत्तर फक्त एका गोष्टीवर अवलंबून असते. तुमची माहिती योग्य आहे, अद्ययावत आहे का, तर असेल तरच तुमची हप्ता येण्याची तारीख किंवा हे सर्व काही ठरू शकतं. तर या ठिकाणी KYC अपूर्ण असेल, आधार आणि बँक खाते लिंक नसेल, जमिनीची माहिती पडताळणी अडचण असेल तर किंवा बँक खात्याशी संबंधित त्रुटी असतील तर हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे अनेक शेतकरी शेवटच्या क्षणी कार्यालयाकडे फेऱ्या मारतात. पण जर आधीच सर्व माहिती व्यवस्थित ठेवली तर अशा अडचणी टाळता येऊ शकतात. मित्रांनो, तर आता अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, अनेक जण विचारतात, नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेचे पैसे एकाच वेळी मिळू शकतात का. याबाबत एक गोष्ट समजून घेणे, स्पष्ट करून घेणे खूप गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर एखादा शेतकरी दोन्ही योजनांसाठी स्वतंत्रपणे पात्र असेल आणि संबंधित सर्व अटी पूर्ण करत असेल तर त्या योजनेच्या नियमानुसार लाभ मिळू शकतो. मात्र दोन्ही योजनांचे हप्ते नेहमीच एका दिवशी किंवा एकाच तारखेला जमा होतील असे निश्चित नसते. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणे अधिक योग्य ठरेल. तर आता या ठिकाणी येतो तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय, पीक विमा. शेतकरी बांधवांनो, गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील बदलामुळे शेतकरी समोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. आधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी वादळी वाऱ्यामुळे उभे पीक काही तासातच उद्ध्वस्त होत आहे. अशा वेळी पीक विमा योजना अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते. पण इथेही अनेक गैरसमज पसरले आहेत. प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आपोआप पीक विमा मिळतो असे नसतं. संबंधित नियम, सूचनेची नोंद असेल, आवश्यक प्रक्रिया आणि पात्रता याचे पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या प्रक्रियेची माहिती करून घेणे खूप गरजेचं आहे. या संदर्भात आता आपण पाहणार आहोत. म्हणूनच या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घ्या, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेताना संबंधित विभागाकडून लाभार्थ्याची माहिती अनेक स्तरावर तपासली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या अर्जातील माहिती, आधार क्रमांक, बँक खाते, जमिनीची नोंद, KYC, मोबाईल क्रमांक
आणि इतर तपशील यामध्ये जर कुठेही तफावत आढळली तर लाख रुपये विलंबित होऊ शकतात. त्यामुळे माझ्या शेतकऱ्याला पैसे आले नाही, माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला आले नाही असे जर अनेकदा दिसून आले तर या ठिकाणी चूक तुमची असू शकते. शेतकरी बांधवांनो, अनेक वेळा आपण एक मोठी चूक करतो. सोशल मीडियावर एखादा मेसेज व्हायरल झाला की लगेच तो खरा समजतो. आज रात्री सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार, उद्या सकाळी 2 हप्ते एकत्र येऊ शकतात, सर्वांनी पीक विमा मंजूर होऊ शकतो, अशा प्रकारचे जर संदेश मोठ्या प्रमाणात फिरत असतील, पण अशा प्रत्येक संदेशामागे अधिकृत माहिती असेलच असे नाही. त्यामुळे कोणतीही बातमी ऐकताच गडबडून जाऊन निष्कर्ष काढू नका. त्यामुळे तुम्ही सर्व काही माहिती अधिकृत चालू झाली आहे का ते आधी पूर्णपणे चेक करून घ्या. चला तर मग आता जाणून घेऊया मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता पीक विम्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या ठिकाणी आता महाराष्ट्रातील शेती ही संपूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. पेरणीच्या वेळी पाऊस नसला तर अडचण जास्त आली तर काही ठिकाणी वेळी अवकाळी पाऊस आला तरी नुकसान जास्त. त्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षण म्हणून महत्त्वाची मानली जाते. या ठिकाणी समजा एखाद्या गावात मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस किंवा मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा वेळी सर्वप्रथम संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया केली जाते. अनेक शेतकरी माहिती न दिल्यामुळे किंवा आवश्यक प्रक्रिया वेळेत न केल्यामुळे अडचणीत येतात. याच कारणामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती, पेरणीची नोंद, आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. संकट कधी येईल हे सांगता येत नाही, पण तयारी असेल तर पुढील प्रक्रिया सोपी जाऊ शकते. आता नेहमी या ठिकाणी नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. अनेक शेतकरी असाच समज करून घेतात की एखाद्या यादीमध्ये आपले नाव म्हणजे पुढे आलेच नाही, अशी शेतकऱ्यांना गैरसमज असते. पण प्रत्यक्षात वेळोवेळी माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. आधारावरील नाव बदलणे, बँक खाते बदलणे, मोबाईल क्रमांक बदलला आहे का तपासणे, जमिनीच्या नोंदणीत बदल झाला आहे का ते सुद्धा चेक करणे, त्याची योग्य नोंद संबंधित यंत्रणेकडे असणे सुद्धा महत्त्वाचे असते. अन्यथा लाभ मिळण्यास मोठी अडचण येऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो, शेती हा व्यवसाय नाही तर हजारो कुटुंबाचा जगण्याचा आधार आहे. म्हणूनच शासनाच्या योजनेचा समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यातील नियम जाणून घेणं आणि योग्य माहिती आधारे निर्णय घेणं तितकेच आवश्यक आहे. तर आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम कागदाबाबत बोलूया, कागदपत्राबद्दल बोलूया. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेताना आधार कार्ड, 7 8 बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक त्या नोंदी अद्ययावत असणे महत्त्वाचे ठरते. अनेक वेळा बँकेचे खाते बंद झालेले असते किंवा नवीन खाते सुरू असून त्याची माहिती अद्ययावत केलेली नसते. अशा वेळी लाभाची रक्कम जमा होण्यात अडथळा येऊ शकतो. तसेच अनेक खात्यामध्ये अनेक गावांमध्ये एकमेकांकडून माहिती घेतात. ही गोष्टी चुकीची नाही, पण प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. त्यामुळे कोणत्याही योजना संदर्भातील अंतिम माहिती अधिकृत माध्यमातूनच तपासून घेणं आवश्यक आहे. कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक वेळा शेतकरी अनावश्यक धावपळ करतात. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भात एक उदाहरण समजून घेऊया. समजा एखाद्या तालुक्यात सतत 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस झाला, शेतामध्ये पाणी साचले आणि उभ्या पिकाचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकरी चिंतेत पडतो, कारण त्याने संपूर्ण वर्षभर मेहनत घेतलेली असते. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर खर्च करून पीक उभे केलेले असते. अशा वेळी नुकसान झाल्यास आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यामुळेच पीक विमा योजना ही केवळ एक योजना नसून संकटाच्या काळात शेतकऱ्याला आधार देणारी व्यवस्था मानली जात आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित नियमाची माहिती असणे, आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आणि योग्य कागदपत्रे तयार ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी एक असा मोठा प्रश्न अनेक जण विचारतात की पुढे काही दिवसात नमो शेतकरी आणि PM किसान योजनेबाबत काय घडू शकतं. तर आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, अशा योजनांमध्ये निधी वितरण, लाभार्थी पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया या टप्प्याटप्प्याने पार पडत असतात. त्यामुळे कोणतीही तारीख किंवा रक्कम अधिकृत घोषणा होईपर्यंत निश्चित मानू नका. सोशल मीडियावर प्रत्येक पोस्ट किंवा व्हिडिओ हा अंतिम निर्णय नसतो. मात्र एक गोष्ट निश्चित ठेवा, त्यांची जी कागदपत्रे व्यवस्थित ठेवली आहेत, आवश्यक पडताळणी पूर्ण केली आहे का आणि योजनेच्या अटी पूर्ण केल्या आहेत का, याची खबरदारी घेणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार लाभ मिळतच असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजच्या काळात माहिती हेच सर्वात मोठे शस्त्र आहे। योग्य माहिती असेल तरच योजना समजते, योग्य वेळ अर्ज करता येतो आणि चुकीच्या अफवांपासून बचाव होतो। त्यामुळे कोणतीही बातमी ऐकल्यावर तिची खात्री करूनच पुढील निर्णय घ्या। आणखी एक गोष्ट महत्त्वाची, काही लोक खोटी आश्वासने देऊन पैसे घेऊन योजना मंजूर करून देतो असे सांगत आहेत। तर अशा योजनांबाबत अशा व्यक्तींपासून सावध राहा। सरकारी योजनांसाठी कोणालाही अनधिकृत पैसे देणे चुकीचे आहे। आधी प्रक्रिया जाणून घ्या, अधिकृत कार्यालयाकडे विश्वास ठेवा। चला तर मग शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया शेतकऱ्यांनी आगामी काळात कोणती तयारी ठेवावी, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे आणि नमो शेतकरी, पीएम किसान तसेच पीक विमा योजनेबाबत संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा समोर आले आहेत, ते सुद्धा जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता आपण अशा विषयाकडे वळणार आहोत ज्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जात आहे, पण या छोट्या गोष्टीमुळे पुढे मोठे जाऊन नुकसान होऊ शकते। समजा एखाद्या शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे वेळेवर भरली, शेतीची नोंदणी व्यवस्थित आहे, बँक खात्याची सुरू आहे, पण मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर तो अद्ययावत केला नाही। काही वेळा अशा छोट्या कारणांमुळे आवश्यक संदेश किंवा पडताळणीची माहिती वेळेवर मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे। आता शेतीच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती वेळोवेळी वेगळी आहे आणि काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पावसाच्या परिस्थितीत अपेक्षित तेवढा पाऊस झाला नाही। दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची नियंत्रित पाहणी किंवा नियमित पाहणी करणे आवश्यक आहे। या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो, सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद, भात किंवा इतर कोणतेही पीक असो, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने तातडीने कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला घ्यावा, कारण वेळेत उपाययोजना केल्या नाहीत मोठे नुकसान टळू शकते। मित्रांनो, नाही केले तर तुम्ही आता या ठिकाणी पुन्हा एकदा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेकडे वळूया। या दोन्ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत। या मदतीचा उपयोग अनेक शेतकरी बियाणे, खते, औषधे, सिंचन, मजुरी आणि इतर शेतीच्या कामासाठी वापरतात। त्यामुळे हप्ता मिळाल्यानंतर या रकमेचा योग्य वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे। शेतकरी बांधवांनो, शेतीमध्ये नफा वाढवायचा असेल तर केवळ सरकारी मदतीवर अवलंबून राहून चालणार नाही। आधुनिक शेती पद्धतीमध्ये किंवा माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, योग्य बियाणांची निवड आणि बाजारभावाची माहिती या सर्व गोष्टीकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे। शासनाच्या योजना या आधारावर येतात, पण शेतीची योग्य नियोजन हे यशाचे खरे रहस्य आहे बघा। आता या ठिकाणी पीक विम्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अनेक शेतकरी घाबरून जातात, पण अशा वेळी शांत राहून संबंधित यंत्रणांशी संपर्क ठेवणे, आवश्यक माहिती वेळेत देणे आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहेत। वेळेवर केलेली कारवाई पुन्हा प्रक्रियेसाठी महत्त्वाची ठरू शकते। तर आता या ठिकाणी याचबरोबर गावातील किंवा सोशल मीडियावर कोणीही पैसे उद्या येणार, आज रात्रीच्या खात्यामध्ये येऊ शकतात, सर्वांना एकाच दिवशी लाभ मिळू शकतो, अशा प्रकारचे दावे करत असेल तर त्यावर त्वरित विश्वास ठेवू नका, कारण अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपलं कृषी हेल्पलाईन AN मराठी चॅनलला उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत अचूक समजवण्यापेक्षा सोपी माहिती समजून देणे, विश्वासासह पटवून देणे। त्यामुळेच आम्ही प्रत्येक अपडेट समजवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून कोणताही शेतकरी चुकीच्या माहितीत आणि अडचणीत येऊ नये। चला तर मग आता जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो, आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा। गेल्या काही दिवसापासून एक प्रश्न सतत विचारला जात आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकाच वेळी खात्यामध्ये येऊ शकतो का? याबाबत सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। या ठिकाणी ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या शासन स्तरावर राबवल्या जात असतात, त्यामुळे निधी मंजुरी, लाभार्थी पडताळणी किंवा रक्कम वितरणाची प्रक्रिया देखील स्वतंत्र असते। त्यामुळे कधी दोन्ही हप्त्यांच्या तारखा जवळ येऊ शकतात, तर कधी कधी काही दिवसांचे अंतरही असू शकते। त्यामुळे कोणत्याही विशिष्ट तारखेचा चर्चा सुरू असेल तर अधिकृत घोषणेनंतरच निश्चित तुम्ही ही मांडली पाहिजे। त्यानंतर आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आजच्या घडीला शेतीसमोर प्रत्येक शेतकऱ्यासमोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत। उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे, बियाणांचे दर वाढले आहेत, खतांचे दर वाढले आहेत, मजुरीचा खर्च सुद्धा वाढला आहे आणि हवामानाचा अंदाजही सतत बदलत आहे।
अशा परिस्थितीमध्ये सरकारने योजनेमधून मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असू शकते, परंतु या मदतीबरोबरच आर्थिक नियोजन करणे तितकेच महत्त्वाचं आहे. हप्ता मिळाल्यानंतर त्यांचा योग्य वापर करून घेऊन पुढील हंगामाची तयारी करणे आवश्यक आहे. अनेक अनुभवी शेतकरी सांगतात की वेळेवर नियोजन केले तरच संकटाचा सामना करू शकतात. आता पीक विम्याबाबत एक बोलूया शेतकरी बांधवांनो. या ठिकाणी पीक विमा हा केवळ पैशाचा विषय नव्हे, तर ही योजना नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास घाबरून न जाता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आणि संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क ठेवणे हे महत्त्वाचे आहे बघा तितकेच. त्याचबरोबर आपल्या शेतीमध्ये नियमित फेरफटका मारणे आणि त्याचबरोबर पिकांची वाढ तपासणे, रोग किंवा किडीची लक्षणे दिसतात उपाययोजना करणे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करणे तितकेच आवश्यक आहे, कारण प्रतिबिंब हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला असतो. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही योजना असो त्यासाठी दलाल किंवा अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नका. अनेक वेळा तुमचा हप्ता लगेच मंजूर करून देतो, यादीत नाव घालून देतो अशी खोटी आश्वासने दिली जातात. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहणं ही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये जर शेतकरी PM किसान किंवा पीक विमा योजनेबाबत कोणतेही अधिकृत अपडेट आले तर त्याची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे अधिकृत माहितीचीच वाट पहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकरी बांधवांनो, शेती म्हणजे फक्त मेहनत नाही, तर योग्य माहिती, योग्य नियोजन आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय याचाही खेळ असू शकतो. म्हणूनच जागरूक राहा, कागदपत्रे अद्ययावत ठेवा, शासनाच्या सूचनेचे पालन करा आणि आपल्या हक्काच्या योजनेचा लाभ नक्की घ्या. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता या विशेष रिपोर्टमध्ये आता आपण सर्व काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. तर आता कारण योजना कितीही चांगली असली, कितीही मोठी असली तरी योग्य माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येतात. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्यासाठी संयम ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर तो प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात पैसे जमा झाले म्हणजे त्याच दिवशी संपूर्ण राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा होईल असे होत नसतं. याच कारणामुळे अनेक शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बँकेच्या फेऱ्या मारतात, पासबुक अपडेट करतात, ATM मध्ये तपासतात, मोबाईलवर मेसेज वाट पाहत असतात. पण काही वेळा रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे घाई गडबडीने चुकीचा निर्णय घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीचे भविष्य केवळ सरकार योजनेवर अवलंबून नसतं, आपल्या नियोजनावर सुद्धा अवलंबून असतं. बदलता हवामान, वाढतं उत्पन्न खर्च, बाजारभावातील चढ उतार आणि नैसर्गिक संकटे या सर्वांचा विचार करून शेती करावी लागते. त्यामुळेच प्रत्येक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती आणि पाणी बचत, माती परीक्षण, योग्य खत व्यवस्थापन आणि बाजारपेठाची माहिती यावर सर्व काही लक्ष देणं गरजेचं आहे. सरकारकडून मिळालेली आर्थिक मदत ही नक्कीच महत्त्वाची आहे, पण त्याच मदतीचा योग्य वापर केला तर त्याचा खरा फायदा होऊ शकतो. या ठिकाणी बियाणे, खते, औषधे, सिंचन आणि शेतीसाठी आवश्यक साधनांवर नियोजनबद्ध खर्च केल्यास पुढील हंगाम अधिक चांगला जाऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि त्याचबरोबर पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. या तिन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र प्रत्येक योजनेचे नियम, पात्रता, पडताळणी आणि प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीचंच खात्री करून घ्या. जर तुमच्या गावात इतर शेतकरी बांधवांनाही या योजनेबद्दल गोंधळून गेले असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण शेतकरी बांधवांनो, योग्य माहिती शेअर करणे हे देखील एक प्रकारचे सामाजिक कार्य आहे. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची मोठी अडचण दूर होऊ शकते. आणि शेवटी एकच इच्छितो, शेतकरी बांधवांनो, मजबूत असेल तर शेती मजबूत राहील आणि शेती मजबूत राहिली तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे आपल्या हक्काच्या प्रत्येक योजनेची माहिती घ्या, आवश्यक कागदपत्रे वेळेवर पूर्ण करा, अधिकृत सूचनेचे पालन करा आणि आत्मविश्वासाने शेती करत राहा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि शेती, त्याचबरोबर सरकारी योजना, पीक विमा, बाजारभाव, हवामान आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी AN मराठी म्हणजेच
कृषी हेल्पलाईन AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो.